नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणितातील महत्त्वाची सूत्रे. तलाठी भरती, पोलीस भरती तसेच सरळ सेवा भरतीसाठी खूप उपयुक्त असणारे हे सूत्रे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सरळ व्याजावरती सूत्रे. सरळ व्याज मुद्दल गुणले दर गुणले मुदत, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, व्याज बरोबर रास वजा मुद्दल, मुद्दल बरोबर रास वजा व्याज. आता हे नमुना प्रश्न दिले आहेत मित्रांनो, ते तुम्ही व्यवस्थित सोडवा. लक्ष द्या, कारण की हे सूत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे जर नमुना प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित काढता येईल. तर त्यासाठी पहिला नमुना प्रश्न आपण बघूया. कोणत्या दराने एक रक्कम मुद्दल 2 वर्षात दुप्पट होईल? तर सूत्र आहे मित्रांनो, दर बरोबर पट वजा 1 गुणले 100 भागिले वर्ष, पट बरोबर 2 दुप्पट, वर्ष बरोबर 20. बघा मित्रांनो, म्हणून दर बरोबर काय लिहिले? कंसात 2 वजा 1 गुणले 100 भागिले 20. उत्तर किती आलं? 20 100, 5 आले. खाली किती राहिलं? 1 गुणले 5. दर बरोबर किती आलं मित्रांनो? 5 वर्ष. अशा प्रकारचे दुसरेही उदाहरण आपण सोडवूया. आता बघू पुढची सूत्रे. लसावी मसावी, 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, मसावी बरोबर 2 संख्याचा गुणाकार गुणिले लसावी, लसावी बरोबर 2 संख्याचा गुणाकार भागिले मसावी. पहिली संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, दुसरी संख्या. 2 असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. 2 संख्यापैकी लहान संख्या मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. 2 संख्यापैकी मोठी संख्या मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी, अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा लसावी. क्रमांकात 2 नैसर्गिक संख्येचा मसावी 1 असतो. पुढची नफा तोटा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी, विक्री बरोबर खरेदी अधिक नफा, खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, विक्री बरोबर खरेदी वजा तोटा, खरेदी बरोबर विक्री वजा नफा. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले 100, खरेदी. शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष तोटा गुणिले 100 भागिले खरेदी. विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा भागिले 100. विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत गुणिले 100 वजा शेकडी तोटा भागिले 100. मित्रांनो, खूप असे सूत्र आहेत. आता पुढचे सूत्र घेऊया. तुम्ही लिहून काढा. 12 वस्तू बरोबर 1 डझन, 12 डझन बरोबर 1 ग्रोस, 144 कागद, 24 कागद बरोबर 1 दस्ता, 2 डझन कागद 1 दस्ता, 20 दस्ते बरोबर 1 क्रीम बरोबर 480 कागद. हे लक्षात ठेवा मित्रांनो. सूत्र खूप महत्त्वाचे आहेत. संख्यांची बेरीज 1 ते 10 संख्यांची बेरीज किती आहे ते 100पर्यंत आपण या सूत्रामध्ये लिहून दिलेत. हे खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये असेच प्रश्न नक्की पडतात. धन्यवाद.